तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे हा खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट जो आहे या 5 ते 6 महिन्यामध्ये झालेला आहे। आणि या ई-केवायसी मुळे या योजनेमध्ये आणि लाडक्या बहिणींच्या पात्र संख्येमध्ये खूप जास्त बदल सुद्धा झालेला आहे। बघा, आता सध्या जे आहे ते केवायसीची दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे। केवायसीची दुरुस्तीची प्रक्रिया आणि 31 मार्च पर्यंत म्हणजे फक्त आता 4 ते 5 दिवस केवायसी दुरुस्तीसाठी बाकी आहे। मग आता तारीख वाढणार का? केवायसी दुरुस्तीची तारीख वाढणार का किंवा केवायसी करण्यासाठी नवीन संधी मिळणार का, त्याची तारीख वाढणार का? या प्रश्नाचं उत्तर बघा मी तुम्हाला देणार आहे आणि शासनाने याबद्दल काय निर्णय घ्यायला पाहिजे। कारण बघा, केवायसी न केल्यामुळे कधीच आधार क्रमांक टाकून केवायसी न केल्यामुळे जे आहे ते लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्यापासून पैसे बंद झालेले आहे। त्याचप्रमाणे काही बहिणींनी केवायसी केली होती, केवायसी केल्यानंतर चुकल्यानंतर आता दुरुस्तीची संधी 31 मार्च पर्यंत देण्यात आली। यामध्ये काही बहिणी केवायसीची दुरुस्ती करत आहे, हप्ते सुद्धा सुरू होत आहे। पण भरपूर अशा बहिणी आहे, एकतर केवायसी न केल्यामुळे हप्ते बंद झाले आणि दुसरं केवायसी दुरुस्तीची संधी मिळत नाही। हप्ते बंद झाले तर मग दुरुस्तीची संधी मिळायला पाहिजे, पण दुरुस्तीची संधी मिळालेली नाही। आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही अशा प्रकारे दाखवत आहे आणि मग त्यांची केवायसी होत नाही। मग ओव्हरऑल प्रॉब्लेम काय आहे, तर 31 मार्च पर्यंत जर या लाडक्या बहिणींना पुन्हा नवीन केवायसी किंवा संधी जर वाढून मिळाली नाही तर मग त्यांचे हप्ते थांबू शकतात, 100% थांबणार। आणि नंतर मग नवीन केवायसीचे जे काही अपडेट शासनाकडून येईल तेव्हा येईल। पण जवळपास आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी सोबतच पुढचे काही महिने सुद्धा या बहिणींचा लाभ जो आहे तो पेंडिंग राहू शकतो आणि या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहू शकतात। त्यामुळे शासनाने जे आहे ते 31 मार्च जी काही शेवटची तारीख दिलेली आहे, शासनाने तारीख या ठिकाणी वाढवायला पाहिजे। तारीख वाढवून सोबतच नवीन केवायसीची संधी शासनाने पोर्टलवर सुरू करायला पाहिजे। नवीन केवायसीची संधी देऊन नवीन केवायसी ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नव्हती त्या बहिणींसाठी सुद्धा शासनाने केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे। कारण लाखो अशा बहिणी आहे की ज्यांनी केवायसी न केल्यामुळे हप्ते बंद झालेले आहे। त्या बहिणींना केवायसी करण्यासाठी कोणताच मार्ग नाही किंवा कोणताच उपाय शासनाकडून देण्यात आलेला नाही। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्ता, त्याचबरोबर आता फेब्रुवारी हप्त्याची अपडेट सुद्धा पुढे आलेली आहे। फेब्रुवारी महिन्याचा जो काही GR आहे वाटपाचा तो आलेला आहे आणि लवकरच 4 ते 5 दिवसात या वाटपाला सुरुवात होणार, म्हणजे 30 तारखेपर्यंतची मी तारीख तुम्हाला सांगितली होती। पण दुरुस्तीची केवायसी संधी न मिळाल्यामुळे त्या बहिणींना सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणे शक्य नाही। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणे त्या बहिणींना शक्य नाही। त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे की तारीख वाढवून द्यावी, केवायसी दुरुस्ती करण्याची तारीख वाढवून द्यावी। त्याचबरोबर पोर्टलवर नवीन ऑप्शन द्यावे। ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नव्हती, नवीन केवायसी करण्यासाठी, पुन्हा केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना संधी शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे। कारण विनाकारणच शासनाच्या चुकीमुळे लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही। यामध्ये लाडक्या बहिणींची चुकी नाही, शासनाची चुकी आहे। आधी नवीन प्रकारची केवायसी सुरू केली, त्यामध्ये प्रश्न चुकीचे दिले, प्रश्न कन्फ्यूज करणारे दिले। त्यानंतर पती वडिलांचा आधार क्रमांकाचा त्या ठिकाणी ऑप्शन टाकला, मग भरपूर लाडक्या बहिणींकडे पती वडिलांचा आधार क्रमांक नव्हता, त्यामुळे त्या बहिणींची केवायसी राहिली। आणि आता ओव्हरऑल त्यांनी दुरुस्तीच्या केवायसी मध्ये पती वडिलांचा आधार क्रमांकाचा ऑप्शन डिलीट केलं। मग सर्व लाडक्या बहिणींसाठी ओव्हरऑल ते ऑप्शन सुरू करायला पाहिजे होतं, कारण महत्वाचं कारणच ते होतं, पती वडील नसल्यामुळेच त्यांची केवायसी झालेली नव्हती। मग दुरुस्तीमध्येच फक्त दुरुस्तीमध्ये ते ऑप्शन न देता सर्व लाडक्या बहिणींसाठी ओपन केवायसी सुरू केली असती आणि तेच केवायसीचं पोर्टल सर्व लाडक्या बहिणींसाठी सुरू करायला शासनाने पाहिजे होतं। मध्ये 31 तारखेपर्यंत त्या सर्व बहिणींची केवायसी झाली असती आणि 31 मार्च पर्यंत सर्व बहिणींची केवायसी झाली असती आणि सर्व बहिणी 31 मार्च पर्यंत पात्र झाल्या असत्या। पण आता शेवटची तारीख आहे, त्यानंतर शासनाकडून तारीख वाढवण्यात येते का याकडे आपण लक्ष देणार आहे। पण शासनाने लवकरात लवकर लाडक्या बहिणींसाठी ही तारीख वाढवून द्यायला पाहिजे। नवीन केवायसी सोबतच दुरुस्तीचे केवायसीची संधी पुन्हा 1 महिना तरी शासनाने तारीख वाढवून द्यायला पाहिजे। कारण अजूनही भरपूर लाडक्या बहिणींचा केवायसी न केल्यामुळे जो आहे तो लाभ शासनाकडून पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे। तुमच्यापैकी कोणत्या अशा बहिणी आहेत की अजूनपर्यंत केवायसी न केल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचा हप्ता बंद झाला, त्याचबरोबर केवायसी केली होती तरी पण पैसे बंद झाले आणि दुरुस्तीची संधी अजूनही मिळाली नाही, अशा कोणत्या बहिणी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।